आज आपण नर्वस कंट्रोलच्या टॉपिकमध्ये शेवटचं युनिट शिकणार आहोत आणि ते म्हणजे ह्यूमन इयर. आत्ताच आपण ह्यूमन आय, त्याची मॉर्फॉलॉजी आणि मेकॅनिझम ऑफ विजन पूर्ण केलं. आता आपल्याला ह्यूमन इयरची मॉर्फॉलॉजी आणि मेकॅनिझम पूर्ण करायचं आहे. ओके, पुन्हा याच्यावरती 3 मार्कांचा किंवा 4 मार्कांचा मोठा प्रश्न विचारला जाऊ शकतो. डायग्रॅम इथे मी चार्ट तुम्हाला दाखवत आहे, नंतर मॉडेलही दाखवणार आहे. चार्टवरची डायग्रॅमही मी तुम्हाला सेंड करेन आणि टेक्स्टबुकमध्येही डायग्रॅम दिलेली आहे. त्याची प्रॅक्टिस करावी लागेल. थोडी डायग्रॅम इथं दिसते ती कलरफुल असल्यामुळे थोडी अवघड वाटते, पण मी तुम्हाला सोप्या स्केचेसची एक डायग्रॅम सेंड करेन. ओके, सो विल स्टार्ट विथ ह्यूमन इयर. Now human ear is known as statoacoustic organ. Statoacoustic organ. शब्द पाठ करून ठेवायचा, MCQ मध्ये विचारतात. So what is meant by statoacoustic organ? Statoacoustic organ means it is helpful for hearing and balance. Hearing and balance of the body. Stato means balance, acoustic means hearing. That's why it is known as statoacoustic organ. Clear? Now we'll go to its anatomy. Prior going to anatomy, ह्यूमन इयरला स्टॅटोअकॉस्टिक ऑर्गन म्हणतात कारण तो 2 फंक्शन्स कॅरी ऑन करतो, एक हिअरिंग आणि दुसरं बॅलन्स. स्टॅटो म्हणजे स्टेटस म्हणजे बॅलन्स, पोश्चर, आणि अकॉस्टिक म्हणजे हिअरिंग. असा तो जोड शब्द तयार केलेला आहे, स्टॅटोअकॉस्टिक ऑर्गन. दोन्ही कामं तो इयर करत असतो, म्हणून त्याला स्टॅटोअकॉस्टिक ऑर्गन म्हणायचं. आता ॲनाटॉमीकडे जाऊया. ना ह्यूमन इयर इज मेड अप ऑफ 3 पार्ट्स. इट इज मेड अप ऑफ 3 पार्ट्स. एक्सटर्नल इयर, मिडल इयर and internal ear. Internal ear. 3 regions are present. Now external ear again consists of 3 regions. 3 regions are there. Externally ear pinna. Ear pinna. Then auditory canal. Auditory canal, and finally tympanic membrane or eardrum. 3 regions are present in external ear. Then in middle ear, specifically 3 ossicles are present, 3 bones are present, known as malleus, incus and stapes. 3 ossicles, ear ossicles. 3 ear ossicles are there, and there is a eustachian tube. Eustachian tube. Eustachian tube is present
and middle ear. Whereas internal ear is made up of labyrinth and vestibular apparatus. Vestibular apparatus. The labyrinth is again bony and membranous. It is of two types, bony and membranous. The membranous contains cochlea. Membranous labyrinth contains cochlea, whereas vestibular is having three semicircular canals and otolith organ having again two, saculus and utriculus. This is the frame of anatomy of human ear. Anatomy of human ear. काय आहे तर ह्युमन इयर मध्ये 3 पार्ट आहेत, एक्सटर्नल इयर, मिडल इयर आणि इंटरनल इयर. एक्सटर्नल इयर मध्ये 3 भाग आहेत. पुन्हा इयर पिना म्हणजे कानाची पाळी, ऑडिटरी कनाल म्हणजे आतमध्ये साऊंड वेव्ह नेणारी ट्यूब, टिम्पॅनिक मेम्ब्रेन किंवा इयर ड्रम म्हणजे कानाचा पडदा. असे एक्सटर्नल इयरचे 3 भाग. मिडल इयर मध्ये 3 इयर बोन्स असतात की जी आपल्या शरीरातली सर्वात छोटी बोन्स आहे. 3 बोन्स आहेत, मॅलियस, इनकस आणि स्टेप्स. आणि अजून एक भाग असतो मिडल इयरचा, ते म्हणजे युस्टेशियन ट्यूब. किंवा याला एकत्रितपणे तुम्ही इयर बोन्स म्हणू शकता किंवा इयर ऑसिकल्स म्हणू शकता. आणि इंटरनल इयर थोडा कॉम्प्लिकेटेड आहे आणि त्यामध्ये 2 पार्ट आहेत, लॅबिरिंथ आणि व्हेस्टिब्युलर ॲपॅरेटस. लॅबिरिंथ मध्ये पुन्हा बोनी लॅबिरिंथ आणि मेम्ब्रॅनस लॅबिरिंथ हा कॉक्लियानं बनलेला आहे की ज्याच्या मार्फत हिअरिंगचं फंक्शन होतं. आपण डिटेल नंतर शिकणारच आहोत. व्हेस्टिब्युलर ॲपॅरेटस मध्ये पुन्हा 2 पार्ट आहेत, 3 सेमीसर्क्युलर कॅनल्स आणि ओटोलिथ ऑर्गनचे पुन्हा 2 भाग आहेत, ते म्हणजे सॅक्युली किंवा सॅक्युलस आणि युट्रिक्युली किंवा युट्रिक्युलस. असा हा जो चार्ट आहे तो डोळ्यासमोर सातत्यानं ठेवला तर तुम्हाला अभ्यास करायला आणि लक्षात ठेवायला सोपं जाईल. आता थोडंसं फिगरमध्ये पाहू आपण. फिगरमध्ये तुम्हाला दिसतोय तो हा बाहेरचा पूर्ण पार्ट, हा इथून इकडे, याला एक्सटर्नल इयर म्हणायचं, बरोबर. त्यानंतर मधला भाग आहे, हा मधला भाग आहे मिडल इयर, बरोबर. इथं दिसतोय हा जवळजवळ सगळा एक्सटर्नल इयरचा भाग आहे. एक्सटर्नल इयर, त्याच्यामध्ये हा एअर पिना येतो, ही ऑडिटरी कॅनाल येते, दिसतं इथं ऑडिटरी कॅनाल, बरोबर. ही ऑडिटरी कॅनाल, एक्सटर्नल ऑडिटरी कॅनाल, दिस वन, इयर पिना, ऑडिटरी कॅनाल आणि इयर ड्रम, असे 3 हे एक्सटर्नल इयरचे भाग. मिडल इयर मध्ये मात्र 3 बोन दिसतात, मॅलियस, इनकस आणि स्टेप्स. 1, 2 आणि 3 इथं मोठ्या एनलार्ज स्केलमध्ये काढलेली आहेत. हा मॅलियस आहे, हा इनकस आहे, हा स्टेप. कसे असतात आपण नंतर पाहू. आणि मग स्टेप्स नंतर आज जो सुरू होतो तो सगळा इंटरनल इयर आहे.
त्या इंटरनल इयर मध्ये इथं मोठ्या भागात काढून दाखवलंय पहा. हा पूर्ण सर्क्युलर दिसतोय तो कॉक्लिया आहे. बोनी लॅब्रिंथ आणि मेम्ब्रानस लॅब्रिंथ मध्ये कॉक्लिया असतो. आणि हे जे दिसत आहेत हे सेमी सर्क्युलर कॅनल्स आहेत. 3 वेगवेगळे 3 डिफरंट प्लेन मध्ये ठेवलेले. आणि मग हा सॅक्युलस आणि युट्रिक्युलस, सॅक्युलस आणि युट्रिक्युलस हे दिसते पहा. हा युट्रिक्युलस आहे आणि हा सॅक्युलस आहे. हे 2 मोठे दिसतात ना गोळे, ते सॅक्युलस आणि युट्रिक्युलस आहे. मग इकडून निघणारी एक नर्व ऑडिटरी नर्व, हिला अकॉस्टिक नर्व म्हणायचं आणि हिला ऑडिटरी नर्व म्हणायचं. दोन्ही मिळून एकत्रित येऊन ती ऑडिटरी नर्व तयार होते आणि आपल्या ब्रेनकडे जाते. हा असा जनरल प्लॅन मी तुम्हाला डोळ्यासमोर ठेवला. हा एक्सटर्नल इयर, हा मिडल इयर आणि हा पूर्ण इंटरनल इयर. आता टप्प्याटप्प्यानं आपल्याला शिकायचं डिटेलमध्ये. तर प्रथमतः आपण एक्सटर्नल इयरकडे जाऊ. एक्सटर्नल इयर. एक्सटर्नल ear. Now external ear is made up of 3 regions: ear pinna, auditory canal and tympanic membrane or eardrum. Now we'll study one by one. At first, ear pinna. This ear pinna is the external part of external ear, which we can see. It has, or in another word, the ears are paired, situated in our head region, present on lateral sides, right and left, especially in the temporal bone of cranium. That is the exact position of ear. Ears are paired statoacoustic organ situated in head region on lateral sides, right and left, especially in temporal bone of cranium. Okay? The external ear contains ear pinna. This ear pinna has 3 regions. This is somewhat bent region. This bent region is known as helix. It looks like somewhat bended structure, helix. Then this one is concha, an elastic cartilaginous part, or specifically you can say that ear pinna is formed by or made up of elastic cartilage. It is made up of elastic cartilage, and basically this elastic cartilage is immovable. Ear pinna is immovable part supported by elastic cartilage. So it is also immovable and has helix, concha and lobe region. So you can see here, this is helix, this is concha and this one is lobe region. Here, and function of ear pinna is to collect sound waves. बरोबर समजलं?
की एक्सटर्नल इयर म्हणजे ओव्हरऑल आपण काय म्हटलं की इयरची पोझिशन, इयर हे पेअर्ड आहेत, स्टॅटोअकॉस्टिक ऑर्गन आहे, हिअरिंग आणि बॅलन्ससाठी वापरले जाणार आहे. दोन्ही कान हेड रिजनवरती डाव्या आणि उजव्या बाजूला ठेवलेले आहेत टेम्पोरल बोनमध्ये, क्रॅनियमच्या. बरोबर. त्याचे 3 पार्ट, एक्सटर्नल, मिडल आणि इंटरनल, आपण आत्ताच पाहिले, एक एक अभ्यासाला घेतलेले आहे. पहिल्यांदा एक्सटर्नल इयर मधला आहे इयर पिना, कारण एक्सटर्नल इयरचे पुन्हा 3 भाग आहेत, इयर पिना, ऑडिटरी कॅनाल आणि इयर ड्रम. पैकी इयर पिना जो आहे तो इमूव्हेबल असतो, इलास्टिक कार्टिलेजनी बनलेला आहे. पहा आता मी माझ्या कानाच्या ह्या इयर पिनाला, हा इयर पिना आहे, ह्या इयर पिनाचा हा जो भाग आहे हा लवचिक आहे जरासा, पण हालचाल पूर्ण करू शकत नाही, स्वतःहून हालचाल करत नाही, म्हणून इमूव्हेबल म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये कार्टिलेज आहे इलास्टिक, पण तो इमूव्हेबल आहे. त्याचे 3 पार्ट, हा जो सगळ्यात वरचा दिसतो मी बोट लावलेला आहे त्याला हेलिक्स म्हणायचं, असा गोल वळालेला आहे म्हणून हेलिक्स. त्यानंतर पोंचा, पोंचा म्हणजे हा मधला पार्ट, इलास्टिकचा बनलेला, इलास्टिक कार्टिलेजचा बनलेला, आणि खाली जिथे आपण कान टोचतो आणि कर्णफुलं घालतो, कानातलं घालतो, दागिने घालतो, त्या भागाला म्हणायचं लोब. आलं लक्षात. आणि मग या एक्सटर्नल इयरचं फंक्शन काय आहे तर टू कलेक्ट साऊंड वेव्स, टू कलेक्ट साऊंड वेव्स. आणि आपले इयर पिनी इमूव्हेबल आहेत, पण गाई म्हशींचे, शेळ्या मेंढ्यांचे, घोड्याचे हे मुव्हेबल आहेत. तुम्ही पाहिलं असेल की हे जे सगळे अदर मॅमल्स आहेत, अदर दॅन प्रायमेट्स म्हणतात यांना, ज्या दिशेनं आवाज आलेला आहे त्या दिशेला ते कान असे वळवतात, त्याला मुव्हेबल इयर पिनी म्हणायचं. आणि मराठीमध्ये एक म्हण आहे, कान टवकारणे. कान टवकारणे याचा अर्थ ज्या दिशेनं साऊंड वेव्ह येते त्या साऊंड वेव्हच्या दिशेनं कान करणे. आपले इमूव्हेबल आहे, आपण नाही करू शकत, पण इतर जे ॲनिमल्स आहेत, गाई म्हशी शेळ्या मेंढ्या, ते मात्र त्यांच्या कानाचा जो पिना आहे ती इयर पिनी त्या दिशेला ते वळवू शकतात. ओके, टू कलेक्ट साऊंड वेव्स. क्लिअर. इथे आपला एक पार्ट पूर्ण झाला, तो म्हणजे इयर पिना. देन वी गो टू द ऑडिटरी कॅनाल. The auditory canal is circular, somewhat S-shaped tube ending at eardrum. You can see this is circular, somewhat S-shaped, measuring about 2.5 centimeter in length, tube ending at eardrum. Ending at eardrum. This one, right from this to this one. This is about 2.5 centimeter in length, circular in diameter, but slightly bent, just like S shape. Internally, this auditory canal has fine hairs and wax or ceruminous gland which secrete wax. So most important, because this hairs trap dust particle, as well as the wax gland also trap the dust particle and do not allow any kind of entry inside the ear. And that's why any kind of infection does not occur through ear as compared to nose. Just we are going across the COVID-19, right? So mostly
the infection of COVID-19 occurs through mouth and nose and not through ear, even though ears are open. Why? Because ear possess these fine hairs and wax secreting glands known as ceruminous gland. Clear? So its function is to transfer sound wave to eardrum. Sound wave to eardrum. Clear? समजलं? हा दुसरा पार्ट आहे एक्सटर्नल इयरचा, ऑडिटरी कॅनल म्हणायचं त्याला. फिगर मध्ये आताच दाखवलं मी. इथं पासून इथपर्यंत येतो. सर्क्युलर आहे, एस शेप आहे, थोडासा साधारण 2.5 सेंटीमीटर लांबीचा आहे. एंड होतो इयर ड्रमला. इथे दिसते आपल्याला इयर ड्रमला तो एंड होतोय आणि आतल्या बाजूनं पूर्ण हे 2.5 सेंटीमीटर लांबीला आतल्या बाजूनं ह्या ऑडिटरी कॅनलला फाईन हेअर्स असतात आणि सेरुमिनस ग्लँड्स प्रेझेंट आहेत. सेरुमिनस ग्लँडला वॅक्स ग्लँड म्हणतात कारण ही सेरुमिनस ग्लँड वॅक्स रिलीज करते आणि त्या वॅक्समुळे कोणताही पॅथोजन, धूळ ही ट्रॅप केली जाते आणि कानामध्ये आत शिरू दिलं जात नाही. आताच उदाहरण मी तुम्हाला COVID-19चं दिलं की COVID-19 हा 99% असं आता रिसर्च सांगतं की तो कानामधून आत जाऊ शकत नाही. तो नाकातून तोंडातून जातोय पण कानातून तो जाऊ शकत नाही कारण ही वॅक्स ग्लँड आहे ती त्याला ट्रॅप करून मारते, किल करते. याचं फंक्शन काय आहे? ट्रान्सफर साऊंड वेव्स टू इयर ड्रम. इथं दिसते आपण दाखवली साऊंड वेव्ह जी चाललेली आहे ती इयर ड्रम पर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. क्लिअर? आता तिसरा पार्ट बघूया आपण, टिम्पॅनिक मेम्ब्रेन और इयर ड्रम. व्हॉट इज इयर ड्रम? It is very delicate membranous made up of connective tissue. So delicate membranous made up of connective tissue, See, somewhat circular in shape, not exactly circular but circular in shape, and its outer region and inner region is so specific. Here outer region has skin whereas inner region has mucous membrane. That is a specific feature of this ear drum. It is somewhat circular, convex, having this is outer part, this is inner part. This outer part is made up of skin, whereas inner part has mucous membrane. The central part of this eardrum is known as center is known as umbo. Here you can see here umbo. It has central part umbo. Into this umbo the middle ear bone, which bone? Malleus bone fit. Yeah? And in that way this external ear is in connection with middle ear. Through this umbo part, umbo and malleus bone of umbo part of eardrum and malleus bone of middle ear, they are connected to each other and connecting external ear with middle ear. And now what is its function? Its function is
To transmit sound waves to middle ear. Transmit sound wave to middle ear. Middle ear. आलं लक्षामध्ये? अगदी साधं आणि सोपं. टिम्पॅनिक मेम्ब्रेन किंवा इयर ड्रम, ज्याला मराठीमध्ये कानाचा पडदा म्हणतात. आता इथे पाहिलं आपण इयर ड्रम, त्याची ही एनलार्ज अशी मोठी डायग्रॅम आहे. कसा आहे? डेलिकेट आहे, अतिशय नाजूक असतो. मेम्ब्रेनस आहे, मेम्ब्रेननी बनलेला आहे. त्या मेम्ब्रेनमध्ये असते कनेक्टिव्ह टिश्यू. मग या इयर ड्रमला बाहेरची आणि आतली बाजू आहे. बाहेरच्या बाजूला त्याच्या स्किन असते, आतल्या बाजूला मात्र म्युकस मेम्ब्रेन असते. आणि सेंटरचा पार्ट आहे त्याला अंबो म्हणायचं. अंबो म्हणजे अम्ब्रेला, छत्री. छत्रीसारखा दिसतो ना हा, मधला पार्ट आहे त्याला अंबो म्हणायचं. छत्रीच्या मधल्या पार्टला अंबो म्हणतात. आणि ह्या अंबो पार्टला मिडल इयरचे जे इयर ऑसिकल्स आहेत, म्हणजे इयरबोन, त्यातला पहिला इयरबोन मॅलियस हा इथं फिक्स झालेला आहे. इथं फिगरमध्ये दिसते तुम्हाला, बरोबर. आणि अशा रीतीनं एक्सटर्नल इयर मिडल इयरच्या कनेक्शनमध्ये जातो थ्रू दिस अंबो अँड मॅलियस बोन. क्लिअर? आणि फंक्शन जे आहे ते टिम्पॅनिक मेम्ब्रेन साऊंड वेव्स फॉरवर्ड करतो मिडल इयरमध्ये. लक्षात? आता तुमच्या लक्षात आलं असेल की इयर पिनानं साऊंड वेव्ह कलेक्ट केल्या, मग ऑडिटरी कॅनालनं त्या वाहून नेल्या, ऑडिटरी कॅनालनं त्या इयर ड्रमपर्यंत नेऊन पोचवल्या. इयर ड्रेन मग पुढच्या मिडल इयरमध्ये त्या साऊंड वेव्स ट्रान्समिट करतात. अशी ही साऊंड वेव्ह कलेक्शन आणि ट्रान्समिशनचं काम ह्या एक्सटर्नल इयर्स आहे. आणि 3 गोष्टींच्या मार्फत ते करतं: इयर पिना, ऑडिटरी कॅनाल आणि टिम्पॅनिक मेम्ब्रेन. आलं लक्षामध्ये? तर इथं आपलं एक्सटर्नल इयर पूर्ण झालं. आता आपण मिडल इयरकडे जाऊ. मिडल इयरकडे जाऊया. मिडल इयर. Now middle ear, this middle ear is having 3 bones. It is made up of specifically ear ossicles or bones and eustachian tube. Eustachian tube. Clear? Ear ossicles are of 3 types. First is malleus, second is incus, third is step. 3 bones are there. You can see here. This is malleus, this is incus, and this is step. You can see here in middle ear cavity. How they are seen? Malleus is hammer shaped. Hammer shaped. Incus is, you can see here, anvil shaped. Anvil shaped. Whereas step is stirrup. Stirrup of horse riding. Or horseshoe, you can say. Horse riding. Stirrup of horse riding. Out of all these, incus is largest. Malleus is second largest. And steps is smallest. Throughout the body, remember, these are the 3 bones in each ear are smallest bones of our body. That's a question. Application question. MCQ. Which are the smallest bones of our body? The answer is ear ossicles or ear bones are the smallest bones of our body. In that again,
Which one is the smallest ear ossicle or bone? And answer is step. Step is the smallest ear ossicle. Clear? All of three, they are interconnected together to form one chain, and that is known as chain of ear ossicles. Chain of ear ossicles. When eardrum vibrates, first of all, malleus move. Malleus is connected with incus. Incus move. Incus is in connection with step. Step move, and in that way, all these three bones move, and step is fitted into oval window of cochlea, and further the sound wave is transmitted. How we will see later on. Clear? So remember the names, shapes of all these three one. आले लक्षामध्ये? इयर ऑसिकल किंवा इयर बोन्स तीन आहेत. मॅलियस, इंकस आणि स्टेप. बाहेर हे बाहेरचे आउटर आहे. आउटर म्हणण्यापेक्षा आउटर आहे म्हटलं तरी चालेल. इनकस आहे ते मिडल आहे. स्टेप्स आहे ते इनर आहे. प्रत्येक या शब्दांवरती एक एक एमसीक्यू असतो. एमसीक्यू कसा? इनकस इज डॅश बोन, म्हणजे मग इनर, आउटर, मिडल असं विचारलेलं असतं, किंवा शेपवरून विचारलेलं असतं की मॅलियस इज डॅश शेप्ड बोन. मग मॅलियस कोणत्या शेपचा आहे? हॅमर शेप. हॅमर म्हणजे हातोड्याच्या आकाराचा. दिसतंय की हातोड्याच्या आकाराचा. इनकस म्हणजे अँव्हिल शेप्ड. अँव्हिल म्हणजे तुम्ही ऐकलं असेल, कदाचित पाहिली पण असेल, ऐरन जो लोहार असतो, लोहाचं काम करतो, म्हणजे लोह वितळवायचं आयर्न, आणि त्याच्यापासून हत्यारं बनवायची. कुऱ्हाड, कुदळ, अशा बरेचसे म्हणजे शेतकऱ्यांचे अवजार थोडक्यात. तर कुऱ्हाडी तयार करणं, किंवा पार तयार करणं, किंवा खोरं, किंवा काय काय असेल तर ते त्याच्यासाठी तो काय करतो? भात्यामध्ये लोखंड वितळवतो, आणि वितळलेल्या लोखंडाच्या गोळ्याला एक त्याच्याकडे असं या आकाराचं लोखंडी शीट असतं, आणि त्याच्यावरती हा लोखंडी गोळा ठेवून त्याच्यावरती हातोड्यानं मारून 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 त्याला शेप देतो. ही जी खालची त्याची बैठक आहे तिला आयरन म्हणतात. इंग्लिशमध्ये अँव्हिल म्हणायचं, आणि ती अँव्हिल शेप्ड हा बोन आहे म्हणून त्याला इनकस नाव दिलं आहे. मराठीत एक गाणंही आहे, कदाचित ऐकलं असेल, जुने सिनेमे तुम्ही पाहत असाल, ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे. लोहाराचा भाता कधी बघितला असेल तर लोहार हा जो लोखंड वितळवतो त्याला जे हवा घालतो त्याला भाता म्हणतात, आणि त्या भात्याने हवा घालून घालून लोखंड वितळवलं जातं, आणि मग त्याला आकार दिला जातो. त्याला ऐरण म्हणायचं. क्लिअर? तर अशी ही ऐरण अँव्हिल. दुसरी आहे स्टेप्स. स्टिरअप म्हणजे हॉर्स रायडिंग, किंवा मराठीमध्ये रिकीब म्हणायचं. घोडे स्वारीला आपण जेव्हा घोड्यावरती चढतो तेव्हा आपल्याला आधार लागतो. तो आधार असा असतो, याच्यामध्ये आपण पाय घालतो म्हणून तिला रिकीब म्हणतात. तशीच रिकीब इथं दिसतीये. पाय हा स्टेप जो आहे तो रिकीबी सारखा आहे. स्टिरअप इंग्लिशमध्ये स्टिरअप शब्द वापरायचा. तर हा जो स्टिरअप शब्द आहे त्याचा मराठी अर्थ रिकीब. मग ती घोड्यावर चढणारी असो, हत्तीवर चढणारी असो, कुठलीही असो, आणि त्या आकाराचा तो दिसतो म्हणून त्याला स्टेप म्हणायचं. चढणे, स्टेपमेंट, त्याच्यामध्ये पाय घालून चढणे. अशी तिन्ही नावं, त्यांचे शेप हॅमर शेप्ड म्हणजे हातोड्याच्या आकाराचा, अँव्हिल शेप्ड म्हणजे ऐरणीच्या आकाराचा, स्टिरअप म्हणजे रिकीबी सारखा, असे तिघांचे शेप्स आहेत. हा आउटर आहे, हा मिडल आहे, हा इनर आहे, आणि तिघही साखळीमध्ये जोडलेले आहेत. आणि साखळीमध्ये जोडलेले असल्यामुळे एकदा का हा ड्रम हलला, व्हायब्रेट झाला की तिन्ही पण हलतात,
आणि पुढे त्याची हालचाल होते आणि साऊंड वेव्ह पुढे जाते. ॲडिशनल इन्फॉर्मेशन मी अशी सांगितली की सर्वात स्मॉलेस्ट इयर बोन आहे, सर्वात स्मॉलेस्ट इयर बोन आहे बॉडीमधली. मग 3 या काळात असतात, 3 या काळात असतात. बेरजेवरही विचारतात 3 आणि 3 6 झाले. प्रश्न नीट वाचायचा. इयर ऑसिकल म्हटलंय का इयर ऑसिकल्स म्हटलंय? इयर ऑसिकल म्हटलं तर ॲन्सर 3 आलं आणि इयर ऑसिकल्स म्हटलं एस लावला तर ॲन्सर 6 झाला. बरोबर. आणि आणखीन एक ॲडिशनल प्रश्न असतो की सर्वात लहान इयर बोन कोणता? सर्वात लहान इयर बोन आहे स्टेम. आलं लक्षात? तर अशी ही झाली 3 इयर ऑसिकल्स. आता युस्टेशियन ट्यूब कडे जाऊ. ना युस्टेशियन ट्यूब इज अ ओपन ट्यूब. यू कॅन सी हिअर. It is open in the middle ear on one hand and open in the pharynx on other hand. This is open in middle ear on one hand and in pharynx on other hand, or it connects pharynx with ear through this eustachian tube, or pharynx is connected to ear through this eustachian tube. इथं दिसतंय पहा तुम्हाला. ही eustachian इकडे ओपन झाली, इकडे pharynx आहे खाली आणि हा मिडल इयर आहे. ह्या मिडल इयर मध्ये ती ओपन झालेली. म्हणजे महत्वाचं काय काम आहे तिचं? इट इक्वलाइज प्रेशर फंक्शन, इक्वलाइज प्रेशर on eardrum, equalize pressure on eardrum. म्हणजे कानात इकडून साऊंड वेव्ह चाललेल्याच आहेत आणि आपण बोलतो आहोत, हवा आत चाललेलीच आहे आणि आपला तोंड म्हणजे पॅरिंग्स हे या युस्टेशियन ट्यूबनं इकडे कनेक्ट केलेलं आहे. इथूनही हवा चाललेली आहे. बरोबर. युस्टेशियन ट्यूब मधून म्हणजे तोंडातून जाणारी हवा, कानातून बाहेरून येणारी हवा, दोन्ही हवा या इयर ड्रमवरती दोन्ही बाजूनी इक्वली प्रेशर क्रिएट करतात आणि इयर ड्रमला योग्य जागी ठेवतात, योग्य पोझिशनमध्ये. अँड दॅट्स वाय दिस eustachian tube is present to equalize pressure on ear drum. आलं लक्षात? अगदी थोडं. eustachian tube ही मिडल इयर आणि फॅरिंग्सला जोडणारी ट्यूब आहे. तिचं काम प्रेशर इक्वलाइज ठेवणं इयर ड्रमवरती. आता ॲडिशनल इन्फॉर्मेशन. बऱ्याच वेळेला तुम्हाला सर्दी होते आणि सर्दीमध्ये तुमच्या कानाला दडे बसतात. आता कानाला दडे बसतात म्हणजे नक्की काय होतं? तर ही युस्टेशियन ट्यूब जी आहे, ही युस्टेशियन ट्यूब सर्दीनं गच्च भरलेली असते. म्हणजे कफ साचलेलं असतं, पॅक होते ती. आणि पॅक झाली की मग इकडची हवा जाऊ शकत नाही आतमध्ये, मग इकडचीच हवा येते फक्त. आणि त्यामुळं हा जो इयर ड्रम आहे इकडून एकाच बाजूने जाणाऱ्या हवेनं तो प्रेशर त्याच्यावरती क्रिएट होतं. इक्वल राहत नाही प्रेशर वाढतं एकाच बाजूचं आणि मग आपला कान ठणकायला पण लागतो, दडेही बसतात, ऐकायलाही येत नाही. आणि मग प्रश्न पडतो की आता काय करावं? मग आपण मोठमोठ्या डॉक्टरांकडे जातो, औषधं घेतो आणि मग बरे होते. पण अगदी घरगुती उपाय मी तुम्हाला सांगते. तो घरगुती उपाय म्हणजे गरम पाण्याची पिशवी गरम पाण्याने भरून घ्यायची आणि हा एवढा भाग आपला युस्टेशियन ट्यूबचा आहे इथला. बरोबर. ह्या युस्टेशियन ट्यूबला गरम पाण्याची पिशवी आहे असं ठेवून झोपायचं. या बाजूला एकदा, या बाजूला एकदा. 10-10 मिनिटं जरी झोपलं तरी त्या युस्टेशियन ट्यूबमध्ये असलेला कफ पातळ होऊन घशात उतरून स्टमकमध्ये निघून जातो. आणि एकदा का ती मोकळी झाली की मग प्रेशर इक्वल होतं इयरड्रमवरचं आणि कान ठणकायचा सेकंदात थांबतो. लक्षात? कुठल्याही डॉक्टरकडे जायची गरज नसते. हे अशा रीतीनं आपण आज एक्सटर्नल इयर
इयरचे 3 भाग आणि मिडल इयरचे 2 भाग म्हणजे इयर बोन्स आणि युस्टेशियन ट्यूब पूर्ण केले. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये मात्र आपण महत्त्वाचा पार्ट शिकणार आहोत, तो म्हणजे इंटरनल इयर. फिगरची प्रॅक्टिस करायला लागा. मी तुम्हाला सोप्या स्केचेस पण पाठवत आहे, त्याची प्रॅक्टिस करा आणि थोडं वाचून घ्या म्हणजे तुम्हाला समजायला सोपंच आहे. ओके.